जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे करताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते। गेल्या 18 महिन्यांपासून सरकार निविदा चौकशीतील कामांची देयके अदा करत नाही। चौकशी करण्याचे आदेश कोणी दिले? चौकशी समितीने अहवाल काय दिला? बिले कोणाच्या आदेशानुसार थांबवण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नसून विनाकारण ठेकेदारांना त्रास देऊन वेठीस धरले जात आहे। सरकारच्या आदेशानुसार कोणत्याही कामाचे बिल 13 दिवसाच्या आत मिळाले पाहिजे अशा प्रकारचा आदेश असताना गेल्या 18 महिन्यापासून एकही बिल न मिळाल्यामुळे आम्ही कामे कसे करायचे असा प्रश्न ग्रामीण पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारला आहे। या पत्रकार परिषदेला विवेक राठोड, राहुल कोळी, आनंद तोडकरी, बालाजी चव्हाण, असलम शेख, सूर्यकांत बिराजदार आदी उपस्थित होते। आणि त्या निवेदित चौकशीचा अहवाल काय आहे ते आम्हाला अजिबात सांगितलेलं नाही। आणि निविदा चौकशी असताना, कामाची चौकशी नसताना आणि त्या निविदा चौकशीतील पहिले 1-2 काही अंतिम पण बिल देण्यात आली, पण अचानकपणे कोणाच्या आदेशाने हे सगळे कामाची बिल थांबवण्यात आली। गेले 18 महिने झाले आम्ही काम करून बसलो, त्याची बिल येत नाही का? तर ते निविदाची चौकशी आहे। आम्हाला यामध्ये अशी शंका वाटते की कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळे बिल थांबवण्यात आले आहे असं वाटतंय। त्याला राजकीय वास असावा असा एक आमचा अंदाज आहे। कारण या ठिकाणी त्या अहवालामध्ये असं कुठेही उल्लेख नाही की बाबा या कामांना बिल देऊ नका, कारण त्या ठेकेदाराचा आणि त्या चौकशीचा काही संबंध नाही। निविदा चौकशी ही वर्क ऑर्डर देण्यापर्यंतची प्रोसिजर आहे आणि काम करणे हे वर्क ऑर्डरच्या नंतर आम्ही काम सुरू केलेलं आहे। तर कामाचे आणि ह्या निविदाच्या चौकशीचे काही संबंध नसताना विनाकारण ठेकेदाराला वेठीस धरलेला आहे आणि त्यामुळे अशा जवळ 189 पैकी 64 कामांची अद्याप बिल दिले गेलेले नाही। तर या ठिकाणी ठेकेदारालाही वेठीस धरले आणि त्या गावाला पण वेठीस धरले।